15 ते 16 किलोचा फॅट लॉस पहिल्या 40 दिवसातच केला. फॅट लॉस केला. मला तर काही वाटत नव्हतं, की मी खूप आजारी आहे किंवा काय. पण जसं-जसं माझे एक-एक चॅलेंजेस कमी होत गेले, तसं मला कळायला लागलं, की मला काय-काय चॅलेंजेस आहेत आणि आतून माझं शरीर किती खोकलं झालंय असं म्हणू शकतोय आपण. तर जसं मी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला, हे फ्युएल माझ्या पोटात जायला लागलं. तसं-तसं माझे एक-एक चॅलेंजेस कमी व्हायला लागले. म्हणजे कमी म्हणजे पूर्ण बंदच झाले. सगळ्यात पहिलं मला गुडघेदुखी, कंबरदुखी, नंतर टाचदुखी, फ्रोझन शोल्डर दोन्ही पण फ्रोझन शोल्डर होते. हात वर करता येत नव्हता, मेडिसिन दवाखान्यातनं काढता येत नव्हती. परत मला टाचेतनं इंजेक्शन घेतली होती. स्टिरॉइड इंजेक्शन. मी डॉक्टर आहे स्वतः, तरी पण डॉक्टर आम्ही सांगतो की स्टिरॉइड घेऊ नका, स्टिरॉइडची इंजेक्शन्स घेऊ नका. पण मला घ्यावंच लागत होतं. दोन्ही पायामध्ये टाचेतमध्ये इंजेक्शन घेतली. तेवढं तात्पुरतं 1 महिना, 2 महिना बरं वाटायचं आणि परत आहे तसंच व्हायचं. त्यामुळे फ्लॅट चप्पल म्हणजे डॉक्टर चप्पल घातल्याशिवाय मला चालता येत नव्हतं. परत क्लिनिकमध्ये पण सारखं बस उठ करून गुडघे दुखायला लागले होते. आता गुडघा आत्तापासूनच जर दुखायला लागला, तर उद्या म्हातारपणी काय होणार? हे मला टेन्शन. पण तरी सुद्धा ढकलत न्यायचं, मेडिसिन खायची आणि ढकलत न्यायचं. ते पण त्रास होता. केस प्रचंड गळायचे, झोप लागायची नाही. थोडंसं फॅमिली स्ट्रेस असल्यामुळे ताणतणाव हा सगळ्यांनाच असतोय. डॉक्टरांना तर त्याच्यापेक्षा प्लस 100% जास्त असं म्हणता येईल. कारण स्वतःचं टेन्शन असते, स्वतःच्या घराचं टेन्शन असते, प्लस प्रत्येक पेशंटचं टेन्शन, की हा पेशंट माझ्याकडे आज आलाय, उद्या बरा होणार आहे का? किंवा त्याला कसं वाटलं असेल, बरं वाटलं असेल का? काही औषधाची रिएक्शन आली नसेल का? किंवा उद्या तो माझ्याकडे येईल का परत? का दुसऱ्या डॉक्टरकडे गेला? ह्या सगळ्या गोष्टी छोटे-छोटे ताणतणाव असतात. ते ताणतणाव आहेच. त्याच्यामुळे स्ट्रेस लेव्हल हा प्रत्येकाला असतो आणि डॉक्टरांना तर सगळ्यात जास्त स्ट्रेस असतो. प्रत्येक पेशंटचा स्ट्रेस हा डॉक्टरांना असतो. जितके पेशंट त्यांच्याकडे येतात त्या प्रत्येकाचा स्ट्रेस बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असतोच. तो स्ट्रेस. त्याच्यामुळे झोप अजिबात लागत नव्हती. केस गळत होते. डोळ्याखाली इतकी वर्तुळं झाली होती, की डोळे दिसायचेच नाही. ते डार्क सर्कलच दिसायचे. इतकं चेहरा विद्रूप झाल्यासारखाच झाला होता. ब्लॅक झाला होता पूर्ण. आणि हे जसं मी फ्युएल इनटेक करायला लागले, जसं-जसं वेट लॉस झालं, हे बाकीच्या गोष्टी तर कमी आल्या. कंबरदुखी, टाचदुखी हे तर लगेच कमी आलं. पण सगळ्यात स्पेसिफिक माझा रिझल्ट आहे तो स्किनचा रिझल्ट आहे. आता आम्ही डॉक्टर असून पण गेले म्हणजे 27 मध्ये यायच्या अगोदर एक 8 वर्षपर्यंत सलग मला फंगल इन्फेक्शनची गोळी खावीच लागत होती. खूप त्रास व्हायचा मला फंगलचा, की मला पॅचेस व्हायचे आणि खाज उठायची प्रचंड. एखाद्या दिवशी पण जर गोळी चुकवली नाही, तर मला दुसऱ्या दिवशी पूर्ण बेकार जायचा अक्षरशः दिवस. तर मला ती गोळी खावीच लागायची. मी औषधं बदलून-बदलून खात होते. म्हणजे फंगलची बरीच औषधं असतात. खूप औषधं मी खाल्ली. प्रत्येक वेगवेगळी बदलून खाल्ली. दिवसातून 2-2, 3-3 वेळा खाल्ली. इंजेक्शन असतं, आयव्ही असतं, तर ते पण घेतलं असतं. पण मला ते आवडत नाही म्हणून ते मी घेतलं नाही. पण ते पण घेतलं असतं. पण कशाचाही मला रिझल्ट आला नाही. रिझल्ट आला नाही, बरं वाटत होतं. म्हणजे त्या संध्याकाळपुरतं. दुसऱ्या दिवशी मला खावंच लागत होतं. म्हणजे काय, की नुसतं ते लक्षणं कमी येत होती. पण तो जो आजार आहे, तो मुळासकट जात नव्हता. पण जसं मी शतायुषीमध्ये जॉइन झाले, हे फील इनटेक करायला लागले. पोटाचं माझं जे बिघडलं होतं, ते व्यवस्थित झालं. त्यामुळे माझं फंगल इन्फेक्शन लिटरली 20व्या दिवशी, 21व्या दिवशी माझं पूर्ण फंगल इन्फेक्शन जे पॅचेस होते, इचिंग होतं, ते पूर्णपणे गेलं. ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या हे मला तेव्हा कळलं नाही. ॲज अ डॉक्टर मला तेव्हा पटलंच नव्हतं, की हे फ्युएलमुळे झालं असेल. पण जसं-जसं मी शेटे सरांचे लेक्चर्स ऐकत गेले, त्यातलं जे नॉलेज बॅक ऑफ द माइंड गेलं होतं, ते अपडेट करत गेले. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, की का होत होतं आणि कशामुळे रिझल्ट आला. तर हे फंगलचं इन्फेक्शन माझं गेलं आणि अजून गेल्या 1 वर्षभरात मला कुठलीही फंगलची गोळी मी खाल्लेली नाहीये. आणि बाकीची मेडिसिन तर मुळात मी खातच नाही. पण बाकीची मेडिसिन तर मी खातच नाही. म्हणजे मला माहिती आहे, की कुठल्या औषधाचे काय इफेक्ट होतात. ॲज अ डॉक्टर मला माहिती आहे, की एखादी गोळी मी पेशंटला दिली, तर त्याचा इफेक्ट होणार आहे. पण त्याचा साइड इफेक्ट पण होणार आहे. तो पण मला माहिती आहे. त्यामुळे मी स्वतः औषधं कधीच खात नव्हते. एक फंगलची गोळी सोडली, तर मी औषधं खात नव्हते. तुम्ही म्हणालात तर डॉक्टर असून औषधं खात नाही, तर तेच आहे, की औषधाचा इतका साइड इफेक्ट असतो, की तो तुमच्या बॉडी जरी चांगला त्याचा इफेक्ट आला, तरी त्याचा साइड इफेक्ट हा असतोच असतो. म्हणून मी टाळत होते. तरी फंगलची गोळी माझ्या आयुष्यातनं गेली याचा मला खूप आनंद आहे, की फंगलची गोळी पण माझ्या आयुष्यातनं गेली. त्याच्यामुळे आता मी मेडिसिन फ्री आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे. आणि माझ्या मुलाचं पण वजन कमी झालं. त्याला आम्ही घ्यायचं कारण का, की
आहे 25 वर्ष, वय फक्त 25 वर्ष. आणि एका रात्री त्याचं बीपी फार वाढलं होतं. जवळजवळ 180 100 बीपी झालं होतं आणि जवळजवळ एक आठवडाभर ते कमी येत नव्हतं. आम्ही त्याला ऍडमिट केलं. आयसीयू मध्येच ऍडमिट होता तो. ती रात्र जी आम्ही अशी काढली की आता काय होतंय आणि काय नाही. एवढं त्याचं खूप त्रास होत होता त्याला. त्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. पण जेव्हा फिजिशियननी सांगितलं की जोपर्यंत वजन कमी होत नाही तोपर्यंत हृदयावरचा ताण कमी येणार नाहीये आणि ह्याचं बीपी कंट्रोल होणार नाहीये. आणि असं जर राहिलं आणि असंच जर बीपी वाढत राहिलं, 180 बीपी आत्ताच आहे, इथून पुढे जर वाढलं तर त्याचा आपण विचारच करू शकत नाही की त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो. आणि म्हणून आम्ही ऍक्च्युअली साठी भाग घेतला. आणि त्याचं पण आता तो हेल्दी आहे, छान आहे. आज त्याचा बर्थडे आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण एक हॅपी बर्थडे टू कौस्तुभ, की त्याचा आज बर्थडे आहे. डॉक्टर्स डेच्या दिवशीच त्याचा बर्थडे असतोय. तर हे माझा रिझल्ट आहे छानपैकी. असं हा सत्याऐंशी फॅमिलीमध्ये आल्यामुळे रिझल्ट आहे. त्याच्या हा जो आपण फूड इंटेक करतोय, जे फ्युएल इंटेक करतोय, त्याच्यामुळे हा रिझल्ट आहे. तर आज डॉक्टर्स डे आहे. त्याच्याबद्दल आपण थोडं बोलू की आज डॉक्टर्स डे आहे. दरवर्षी 1991 म्हणजे भारतात 1991 पासून 1 जुलैला डॉक्टर्स डे हा साजरा केला जातो. म्हणजे वर्ल्ड वाईड साजरा केला जातो. पण भारतामध्ये 1991 पासून साजरा केला जातोय. ग्रेट फिजिशियन डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 ला झाला आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू सुद्धा 1 जुलै 1962 रोजी झाला. वैद्यकीय क्षेत्रातले त्यांची जी उत्तम कामगिरी आहे तर त्यांच्याबद्दल एक ग्रॅटिट्यूड म्हणून आपण डॉक्टर्स डे हा साजरा करतोय. आता 2026चा जो नॅशनल डॉक्टर्स डे हा जो आहे, भारताचा थीम आहे. आपल्या भारतात एक थीम दिला जातो दरवर्षी. तर ह्या वर्षीचा थीम काय आहे, तर बिहाइंड द मास्क हू हिल्स द हिलर्स. म्हणजे काय, तर मास्क मास्क जे आपले डॉक्टर्स वगैरे घालतात, डॉक्टर्स जे नर्स वगैरे सगळे घालतात, तर ते मास्क घालणाऱ्यांच्या मागे जे हिलर्स असतात. हिलर्स म्हणजे काय, तर आपल्याला बरे करणारी लोक. तर हू विल टेक केअर ऑफ दीज हिलर्स. म्हणजे या हिलर्सला, यांनी आपली काळजी घेणाऱ्यांची काळजी कोण घेणार आणि कशी घेणार, हा ह्या वर्षीचा थीम आहे. तर आपण बघतोच आहे की सध्या डॉक्टर्स आपले नॉलेज, आपलं बेस्ट सर्व्हिस देऊन रुग्णाला बरं करतात. अगदी निष्ठेने त्यांच्यावर काम करत असतात, त्यांना आजारातनं बाहेर काढत असतात. पण आपण सध्या बघतोय की लोकांची जीवनशैली, त्यांचा व्यायामाचा अभाव म्हणा, ताणतणाव म्हणा, इतर आणि सगळ्यात महत्वाचं आहे की निकृष्ट आहार, ह्याच्यामुळे आहारामध्ये पोषण मूल्य असलेला अभाव, त्याच्यामुळे आता लोकांचा आरोग्याचा स्तर अतिशय ढासळलाय, अतिशय. आणि तरी लोक आजारी पडण्याची टेंडन्सी वाढलेली आहे. आणि आजारी पडल्यानंतर सुद्धा त्यातून बाहेर येण्याची म्हणजे प्रतिकार शक्ती ही सुद्धा लोकांची कमी झालेली आहे. आता बघा, पूर्वी व्हायरल फीवर तिसऱ्या दिवशी गायब व्हायचा. तिसरा दिवस तर सोडा, तिसऱ्या दिवशी व्हायरल फीवर बरा व्हायचा. त्याला अँटीबायोटिक वगैरे काहीही द्यायला लागायचं नाही. विदाऊट मेडिसिन व्हायरल फीवर पहिला बरा व्हायचा. आम्ही लहानपणी औषधच घ्यायला लागत नाही. एक दिवस खूप ताप यायचा, दुसऱ्या दिवशी ताप बरा व्हायचा. पण आता तसं नाहीये. व्हायरल फीवर आता आम्ही बघतोय जवळजवळ 8-9 दिवस व्हायरल फीवर राहतोय. तुम्ही त्यांना कुठलीही अँटीबायोटिक्स द्या, काहीही करा, आयव्ही लावा, काहीही करा, त्यांचा तो बराच होत नाही. का, तर त्यांचे इम्युनिटी पॉवर इतकी कमी झालेली आहे. त्याच्यामुळे हे व्हायरल फीवरचा, व्हायरल इन्फेक्शनचा जो कालावधी आहे तो पण सध्या वाढलाय. आणि इतकी लोक आजारी पडतात आणि एक एक 2-2 वेळा आजारी पडतात. आता मागच्या आठवड्यात आजारी पडलेलो परत 10 दिवसांनी परत आजारी, असं रिपिटेशन व्हायला लागलं. तर आजारी पडणाऱ्यांची संख्या पण वाढलेली आहे. आणि ही संख्या वाढली आहे आणि त्याच्यामुळे क्लिनिक्स, हॉस्पिटल्स, मेडिकल शॉप्स याची सुद्धा संख्या वाढतच चालली. आणि त्याच्यामुळे त्याच्यात काम करणारे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, वॉर्ड बॉय आहेत, वॉर्ड नर्सेस आहेत, आया, केमिस्ट, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन यांची सुद्धा संख्या वाढत चालली. आणि ह्या वाढलेल्या पेशंटची संख्या वाढल्यामुळे ह्या सगळ्यांवर सुद्धा जो कामाचा ताण आहे, टेन्शनचा ताण आहे, ह्या सगळ्यांवर तो ताण आहे. तर हे जे मास्क घातलेले लोक आहेत, तर ह्या मास्क घातलेल्या लोकांची आरोग्य हे कसं व्यवस्थित राहता येईल, हा यावर्षीचा थीम आहे. तर 12-12 तासाच्या ड्युटीज, नाईट शिफ्ट मध्ये काम करणारे सिस्टर्स वगैरे आपण बघतो, ब्रदर्स बघतो, इमर्जन्सी सेवा देणारे अँब्युलन्स ड्रायव्हर्स बघतो. ह्या सगळ्यांच्या आरोग्यावर सुद्धा तितकाच वाईट परिणाम होतोय.
आणि सगळ्यात जास्त परिणाम होतो डॉक्टरांच्या हेल्थवर. तो सुद्धा आहेच. रात्री अपरात्री येणारे इमर्जन्सीचे कॉल म्हणा किंवा अवघड शस्त्रक्रिया म्हणा, क्रिटिकल कंडिशनमध्ये गेलेले पेशंट्स, ॲक्सिडेंटल केसेस, कार्डियाक अरेस्ट म्हणा, ब्रेन अरेस्ट म्हणा किंवा बरेचसे असे इमर्जन्सीज आहेत, किडनी फेल्युअर यासारखे हे जे इमर्जन्सीज आहेत, या इमर्जन्सीचा सगळ्यात जास्त जर ताण कोणावर येत असेल, तर तो डॉक्टरांवर आणि हे पॅरामेडिकल स्टाफ जो आहे त्याच्यावर. आणि अशा वेळेला पेशंटवर उपचार करताना, त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना, त्यांच्या त्या आजारातून बाहेर पडताना, जो काही मानसिक ताण किंवा शारीरिक ताण हा डॉक्टरांना, पॅरामेडिकल स्टाफवर होतोय, तर त्याच्यात येतोच तो आणि त्याच्यामुळेच डॉक्टरांचं आरोग्य आता सध्या इतकं धोक्यात आहे. आपण बघतो, की कार्डियाक पेशंट जे बरेचसे कार्डियाक डॉक्टर असतात, ते 24-24 तास ऑपरेटिव्ह करत असतात. एवढा स्ट्रेस असतो त्यांना जेवायला सुद्धा वेळ नसतो. आणि असेच बरेचसे डॉक्टर कार्डियाक अरेस्टने ऑन द स्पॉट क्लिनिकमध्ये, हॉस्पिटल्समध्ये ऑपरेटिव्ह करताना गेलेले आपण बघतो. हा काय आहे तर हा त्यांच्या स्वतःची काळजी न घेतल्यामुळे हा जो डॉक्टरांवर असणारा ताण आहे, त्या ताणामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं, की डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. माझ्यासारखे अनेक डॉक्टर्स आपल्या कॉलवर आहेत. त्यांनी स्वतःसाठी, स्वतःच्या बिझी शेड्यूलमधून स्वतःसाठी, स्वतःच्या मानसिकतेसाठी, स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी 1 तास स्वतःसाठी देणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या खाण्यापिण्याच्या वेळा सुधारणं, आहारात सुद्धा आम्ही डॉक्टर सांगतो दुसऱ्यांना, की हे खा, ते खा, पौष्टिक खा. पण आम्ही स्वतः खातो का? किंवा डॉक्टर स्वतः त्याच्याकडे लक्ष देतात का? तर हे सुद्धा केलं पाहिजे डॉक्टरांनी स्वतःसाठी सुद्धा. स्वतःच्या फॅमिलीसाठी, स्वतःच्या फ्रेंड सर्कलसाठी थोडासा वेळ, एक क्वालिटी टाईम देणं सुद्धा गरजेचं आहे. आपण सध्या बघतोय, की डॉक्टरांची तब्येती बिघडत चालल्या तसं डॉक्टरांच्या फॅमिलीच्या पण तब्येती बिघडत चालल्या कारण ज्यावेळेला बिझी शेड्यूल डॉक्टर देतात, बिझी शेड्यूल, त्यांच्यामुळे ते स्वतःच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाहीत. स्वतःच्या फॅमिलीच्या तब्येतीकडे, स्वतःच्या फॅमिलीच्या मानसिकतेकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि त्यांच्या पण तब्येती बिघडतच जातात. आता हे डॉक्टर्स डेच्या निमित्ताने मला हेच सांगायचंय, की आपण आपल्या मुलांना आता आपण डॉक्टरांच्याकडे कधी नटून-थटून जातो का? परवाच आता पौर्णिमा झाली, वटपौर्णिमा. आपण बायका किती नटलो होतो. अगदी अ, अ, साड्या नेसून, दागिने घालून वगैरे आपण जातो. हा वेलनेस फॅक्टर आहे. पण डॉक्टर हा इलनेस फॅक्टर आहे. माझ्याकडे कधीही कोण नटून-थटून आलंय, मस्तपैकी हेअरस्टाईल करून आलंय, असं कोणी येत नाही. कुणीही येत नाही. आनंदाने कुणीही येत नाही. तर हा इलनेस फॅक्टर आहे, जो इलनेस फॅक्टर आहे, तो आपण कमी केला पाहिजे. आपण वेलनेस फॅक्टर आता आपण आपण नेहमी म्हणतोय, की आपल्या मुलांना डॉक्टर बनवायचंय. तर आता डॉक्टरांची काय अवस्था आहे, ते आता मी तुम्हाला सांगितलं आणि मला सांगायची गरज नाही. आपण बघतोयच, की डॉक्टरांची पण मानसिकता, शारीरिकता किती बिघडलेली आहे. त्यांची आरोग्यात किती ढासळलेली आहे. तर डॉक्टरांना डॉक्टर होण्यापेक्षा डॉक्टर तर कराच, पण डॉक्टर बरोबर इलनेस मधून बाहेर काढण्यासाठी आपण वेलनेस फॅक्टरमध्ये जाणं हे खूप गरजेचं आहे. वेलनेस फॅक्टर आम्ही डॉक्टर्स फक्त तुम्हाला आजारातून किंवा तुमच्या त्या लक्षणातून, तुमच्या त्या त्रासातून बाहेर काढतो. पण वेलनेस मधले लोकं जे आपण सगळे आहोत कोचवर, ते वेलनेस लोकं ते त्या आजारापर्यंत लोकांना पोहोचूच देत नाहीत किंवा जर आजार झाला असेल, तर त्यांना त्यातून कायमस्वरूपी बाहेर काढायचं काम करतो. तर इलनेस मधले डॉक्टर होण्यापेक्षा वेलनेस मधले वेलनेस कोच होणं खूप मला आनंदी वाटते, की ॲज अ डॉक्टर मी वेलनेस कोच आहे, याचा मला खूप आनंद आहे. थँक यू मॅम. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण नेहाताईंसाठी.